तर इथे प्रश्न विचारला गेला त्याच्या संदर्भातला होता की विश्वरूप दर्शन अर्जुनाला मिळालेलं आहे, परी अर्जुनाची ये बांधती, तरी अर्जुन का बरं घाबरला म्हणतात ना. इथे 11व्या अध्यायाच्या ओवी क्रमांक 609 मध्ये जेव्हा अर्जुनाच्या मनात भीती निर्माण झालेली आहे विश्वरूप दर्शनाच्या बाबतीत, आणि आता अर्जुन विनंती करतो आहे की हे विश्वरूप आता आटोक्यात घ्या, आटप्त घ्या, आणि मला माझ्या मनातलं असलेलं अधिष्ठानातलं प्रेमातलं चतुर्भुज रूपच धारण करून दर्शन द्या. तर इथे ओवी क्रमांक 609 मध्ये 11व्या अध्यायाच्या भगवंत फार सुंदरपणे म्हणतात की म्हणे ऐसा ना की नाही देखील धसाळ कोणी. धसाळ या शब्दाचा अर्थ तसं जर पाहिला तर तुझ्यासारखा अविचारी दुसरा कोणी मी पाहिला नाही असं होतं. तर प्रथमादर्शनी हा प्रश्न की गीतेच्या 11 अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन अर्जुनाला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, शकतो आहे. अर्जुन त्याचा अनुभव घेऊ शकतोय, अर्जुन प्रात्यक्षिक पाहतोय त्याचं, आणि तरी पण अर्जुनाच्या मनात ते विश्वरूप टाळून चतुर्भुज दर्शनाची संकल्पिता मानसिकता विनंती का बरं निर्माण होते आणि तो का बरं घाबरलेला आहे. त्याचं सुंदर आणि सहज कारण असं आहे की सकल भक्ती संप्रदायामध्ये जेवढी काही खटाटोप आहे, ते वेद असतील, तो इतिहास असेल, ते अनेकोत्तम शास्त्र असतील, ती सगुण बुद्धी असेल, ती निर्गुण प्रज्ञा असेल, तो आगम असेल, तो निगम असेल, अंतु परंतु सर्वांनी भगवंताच्या ज्या रूपाचं ध्यान केलेलं आहे, ज्या रूपामध्ये भगवंताला प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद त्यांना मिळालेला आहे, त्या सर्वांनी प्रतिपादित केलेला भगवंताचा सगुण अवतार चतुर्भुजच आहे. आणि ते रूप सहज आपल्या मानसिकतेमध्ये बसणार आहे. आणि अर्जुनाने सुद्धा अगदी प्रत्येक व्यक्ती आपल्या धारणेनुसार श्रद्धेची व्याख्या करत असतो. म्हणजे आता त्याचं एक सुंदर उदाहरण आहे की सेवा सेवाच असते, प्रत्येक मंदिरात केली जाणारी सेवा सेवाच असते, आणि सेवेकरी हा सेवेकरीच असतो, त्यातही वाद नाही. परी एकले अवधान अगदी बरं का. परंतु सेवा करणाऱ्याची धारणा मानसिकता कशी आहे त्यावरून त्याची सेवा ठरते. त्याची धारणा ही खरंच उत्तम सेवक म्हणून, दास म्हणून प्रस्तुत व्हायची जर आहे, तर त्याच्या सेवेमध्ये एक नम्रता असेल, आणि त्याची धारणा असेल की फक्त मीच आणि मीच एक सेवेकरी आहे. इथे सबस्टिट्यूट दुसरं कोणी उभं राहू शकत नाही. खानदानी बिलकुल प्रॉपर्टी माझी आहे ती. तर त्याच्या सेवेमध्ये अहंकारीपणा यायला लागला. म्हणजे सरते शेवटी काय आहे, धारणा जी असते ना, ती धारणाच श्रद्धेला कार्यान्वित करते. श्रद्धेला मूळ स्वतःची कुठलीच व्याख्या नाही बरं का. ती श्रद्धा प्रस्तुत होत असताना, तो भाव प्रगट होत असताना, जाकी रही भावना जैसी प्रभु मूरत तिने देखी तैसी. रामाला पाहत असताना शबरीच्या मनात अखंड नवविद्या भक्तीनी ज्याला प्राप्त करत अशा प्रत्यक्ष भगवंताचं रूप आहे. लक्ष्मणासाठी लक्ष्मण भगवान प्रत्यक्ष शेष अवतार आहे. लक्ष्मण भगवंत जेव्हा रामाला पाहतात तेव्हा त्यांच्यासाठी तो प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे, जो मनुष्य देह धारण करून या पृथ्वीवर लीला करायला आलेला. अगस्त्य ऋषी जेव्हा रामाला पाहतात तेव्हा त्यांना राक्षसाचं निर्दालन करणारा राम दिसतो. विभीषण जेव्हा रामाला पाहतो तेव्हा विभीषणाला
रावणाचं निर्दलन करणारा राम दिसतो. पण रावणाला जेव्हा राम पाहतोय, रावण जेव्हा रामाला पाहतो आहे, तेव्हा तो राम म्हणजे रामचरितमानस वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की रावण जेव्हा रामाला पाहतोय तेव्हा रावणासाठी राम हा उत्तम पुरुष पण नाही, हा मर्यादा पुरुषोत्तम पण नाही. तर सुकुमार वयामध्ये ज्याच्या बापानी, मानसमध्ये सुंदर ओव्या आहेत ह्या, रावणाची भावना कशी प्रती मंदोदरी जेव्हा समजवते रावणाला, तेव्हा प्रत्यक्ष रावण सांगतोय की तो राम मला काय मारणार, ज्याच्या राज्याभिषेकाच्या दिवशी त्या बापानी त्याला जंगलात पाठवलंय, थोडं मोठं नाही, 14 वर्षांसाठी. आणि ती सीता कसली, तिला तुम्ही आदिमाया म्हणता, जगज्जननी म्हणता, अहिताग्नी म्हणता, ती लग्न करून आली आणि या रामाला वनवासात जावं लागलं. त्यामुळे भावना जी असते ना, श्रद्धा अतिउत्तम आहे, परंतु ती श्रद्धा फळाला येण्यासाठी तो भाव, ती मानसिकता, ती धारणा सात्विक असणं आवश्यक. नुसती श्रद्धा असून चालत नाही. आता एखाद्याला पूजा करायची आहे, तो आपला खसा करून त्या ताराच्या ब्रशनीत जर भगवंताची मूर्ती घासायला लागेल तरी भाव जमणार नाही. म्हणजे सांगायची भाग असा की नुसती श्रद्धा असून चालत नाही, त्याच्या पाठीमागचा भाव शुद्ध असणं आवश्यक आहे. भावे विण भक्ती म्हणून ज्ञानोबा महाराजांनी श्रद्धे भक्ती म्हटलं नाही हरिपाठामध्ये. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती. भावानीच भक्ती बनत असते. आणि आमच्या धारणा ज्या असतात त्या धारणेनुसार आम्ही प्रगट होत असतो. विश्वास सुद्धा जो आहे, तो विश्वास ठेवण्याची पद्धत सुद्धा आपली स्वतंत्र नाही. सत्याला स्वीकार करताना सुद्धा, त्या सत्याला स्वीकार करताना आपली धारणा, भाव काय आहे त्यावरून त्या सत्याचा स्वीकारत्व आपल्याला दिसून येत असतं, ऍक्सेप्टन्स दिसून येत असतो, अंगीकारिकता दिसून येत असते. अर्जुनाचा भाव श्रद्धा आहे भगवंतावर इथे, पण त्याच्या पाठीमागचा भाव असा आहे की अर्जुनाला साधू संतांनी, महंतांनी, अनेकोत्तम थोर पुरुषांनी, शास्त्रांनी, वेदांनी, पुराणांनी, इतिहासांनी वर्णित केलेल्या त्या चतुर्भुज रूपाचीच आवड आहे. काही लोकांचं बिलकुल ठरलं असतं की नवे आम्ही फक्त याच देवाला मानतो, किंवा जर आम्ही समजा या देवाच्या सेवेत आहे तर दुसऱ्या देवाच्याकडे गेल्यावर आम्हाला सुद्धा तेवढाच सन्मान मिळावा. अहो, तुमचा भाव हा संकुचित आहे. ज्या देवाची तुम्ही सेवा करता, ज्या देवाच्या सेवेमध्ये तुम्ही आहात, ज्या देवाच्या चरणी तुमची सेवा रुजू होते, तो देव काय लिमिटेड एडिशन आहे का? तुमचा देव जर खरंच तुमच्या अधिष्ठानामधला आहे आणि देवता म्हणून उपासना करता, तर तो देवता तो परमोच्च आहे. आणि तो परमोच्च आहे म्हणजे काय? तो सर्वत्र आहे. सर्वम खलुदम. बरोबर ना? त्यामुळे आम्ही कुठल्या एका विशिष्ट देवतेची पूजा जर करत असतो तर आमचा भाव काय पाहिजे? तो विशिष्ट देवता इथे या रूपाने जरी वसत असला तरी तो अनेकोत्तम ठिकाणी अनेक रूपांनी प्रगट होतो. त्यामुळे मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे माझी देवताच वेगळ्या रूपानी, अनन्य रूपानी उपस्थित असल्यामुळे मी सदैव सेवेचा, दास्यत्वाचाच भाव ठेवावा, ही खरी भक्ताची ओळख आहे. इंग्रजीमध्ये म्हणजे एक प्रमाण असं पुष्कळदा लोक देतात, येथ सेवा हा दारवंठा. इंग्रजीमध्ये सेवेला पुष्कळदा सर्व्हिस असं म्हटलं जातं. नाही बरं का? सर्व्हिस या शब्दाचा पुष्कळदा अर्थ असा
ज्याचा तुम्हाला मोबदला भौतिक स्वरूपाने होतो, पैशाच्या स्वरूपाने होतो, नोकरीमध्ये असल्यामुळे, सेवा करत असल्यामुळे किंवा करावं लागतंय म्हणून जे होतं ती सर्व्हिस. आता पुष्कळ जण या सेवेला सर्व्हिस म्हणतात, ते चुकीचं आहे. खरं सेवेला शब्द आहे डिवोशन इंग्रजीतला, बरोबर. सेवेला शब्द आहे डिवोशन. डिवोशन म्हणजे काय? जिथे कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा नाही आणि तिथे जे काही केल्या जात आहे ते परिपूर्णतेने केल्या जात आहे, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, त्याला डिवोशन म्हणतात. पण इंग्रजीमध्ये सेवेला सर्व्हिस म्हटलं गेलं. आणि खरंच आज जर समजा जर तुम्ही पाहिलं तर त्या सेवा नाही आहेत, त्या सर्व्हिस आहेत. भगवंताच्या सेवेनी आमचं पोट भरतं हे आजकाल महत्वाचं नाही राहिलं. भगवंताची सेवा आम्ही करतो त्यामुळे आम्हाला सर्व्हिस मिळाली पाहिजे लोकांकडून, भक्तांकडून, ही भावना झाली. मूळ आम्ही एक गोष्ट विसरलो. पुष्कळदा आम्ही रामकथांमध्ये सांगत असतो की देवांनी पोट दिलं मनुष्याला, त्यामुळे त्याला भरण्याची जबाबदारी पण, त्या पोटाला शांत करण्याची जबाबदारी पण, त्या पोटाला वहन करण्याची जबाबदारी पण, त्या पोटाला सांभाळण्याची जबाबदारी पण भगवंतानी आपसुकच घेतलीये. तुम्हाला वेगळी चिंता करायची गरज नाही. आदणी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वर्षी जगन्नाथो, 15व्या अध्यायातलं प्रमाण आहे ज्ञानेश्वरीचं. पण त्या पोटाला भरत असताना भगवंताला काय अपेक्षित आहे? तुमचं पोट, त्या पोटामध्ये निर्माण झालेला अग्नी, त्या अग्नीच्या रूपाने निर्माण झालेली भूक. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाशला प्राणापान समायुक्त पचामेंदम चतुर्विधम. शेवटी अग्नी पण तोच आहे, त्या पोटातल्या अग्निपायी उत्पन्न होणारी भूक पण तोच आहे, त्यामुळे शमवणारा सुद्धा तोच है. जिस भगवान ने आपको पेट दिया उस पेट को भरने की जिम्मेदारी भी उसने ले ली है. और जेव्हा तुम्ही जन्माला आले होते तुमच्या मुखामध्ये दात सुद्धा नव्हते, तुम्हाला कळत सुद्धा नव्हतं, भूक लागल्यावर सांगावं लागतं. अगदी तुम्ही एक मिनिटाचे जन्माला आलेले, तुम्ही फक्त रडायला लागले. भगवंतानी तिथे सुद्धा तुमच्या जेवणाची व्यवस्था अगोदरच करून ठेवली होती. तुमच्या जन्माच्या अगोदर त्यांनी तुमच्या मातेच्या स्तनांमध्ये दुधाची निर्मिती करून ठेवली, प्रोव्हिजन करून ठेवली होती, ऍडव्हान्स प्रोव्हिजन करून ठेवली होती. त्यामुळे ज्या भगवंतानी दिलेला आहे त्या पोटाला भरण्याची जबाबदारी सुद्धा भगवंतानी आपसूक घेतलेली आहे. तुम्हाला वेगळ्याने चिंता करायची गरज नाही. पण फार वाक्य महत्वाचं आहे. भगवंताचं भजन करून, भगवंताचं स्मरण करून, भगवंताचं नाम संकीर्तन करून, भगवंताच्या प्रती सेवा समर्पित करून, भगवंताच्या प्रती शरणागती असून सुद्धा जर एखादा व्यक्ती उपाशी राहत असेल तर समजून जा की त्याच्या भूकेमध्ये सुद्धा अहंकार आहे. एखादा व्यक्ती भगवंताचं भजन, पूजन, नामस्मरण, संकीर्तन, ध्यान, मार्जन करून सुद्धा उपाशी राहत जर असेल तर समजून जा त्याच्या भुकेमध्ये सुद्धा अहंकार आहे, म्हणून तो उपाशी आहे. भगवंत त्याला उपाशी ठेवत नाही. भाव तिथे देव. नको. पुष्कळ दिवसानंतर मराठीमध्ये बोलण्याचा प्रसंग आपल्या सगळ्यांमुळे आला. भाव तिथे देव. आणि म्हणून इथे अर्जुनाच्या मनात सुद्धा काय भाव निर्माण झालाय की ते चतुर्भुज रूप जे आहे ना तेच आपलं बरं आहे बरं का. आता तो विश्वरूप दिसल्यानंतर सुद्धा, एवढा नशिबान असल्यानंतर सुद्धा, म्हणजे भगवंत म्हणतात कोण हे वस्तू पावला आहासी त्या लाभाचा तोषून घेसी मा भेणे काय नेणो बोलसी हेकडायसा. भगवंत स्वतः म्हणतात की भल्या भल्यांना हे विश्वरूप दिसायचं नाही, भल्या भल्यांच्या नशिबात नाही, भल्या भल्यांच्या तर अवकातीत पण नाही. आणि अर्जुना तुला हे सहज रूप प्राप्त झालेलं आहे, तुझ्या दृश्यात येत आहे, तुला दिसायला मिळत आहे, तुला अनुभवायला मिळत आहे, आणि तरी तू हेकडासारखा वागतोय.
भसाळ कोणी, हेकडायचा असे शब्द वापरले. आणि इथे घाबरण्याचं साहजिक कारण आहे. भगवंताचं विश्वरूप जे आहे, आता फार महत्वाचा, आता या प्रश्नाचं सगळीकडून मूळ गाभ्याचं उत्तर देतो आहे. भगवंताचं विश्वरूप जे आहे त्याची कल्पना करा. तुम्ही जेव्हा भगवंताचं विश्वरूप कल्पित करायला जाल, इमॅजिन करायला जाल, तेव्हा विचार करा, तिथे सृजन पण असेल, तिथे संहार पण असेल, तिथे फूल उमलतं पण आहे आणि तिथे ते फूल कोमेजतं पण आहे. तिथे मंद वारा पण चालत असेल, तिथे वादळ पण येत असतील, तिथे तुषारबिंद दव बनून गवताच्या पातीवर अगदी अलगदपणे विसावा घेत असतील आणि तिथेच घनघोर वर्षाच्या धारा त्याच गवताच्या पातीला वाकवत पण असतील. तिथे कुठेतरी उषक किरण असतील, जे केशरी रंग परिधान करून बनवतात आहे, सौभाग्यवती बनवतात आहे. तिथेच कुठेतरी याच सूर्याच्या ज्वाळा सुद्धा भडकत असतील. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तीनही त्या भगवंताचे स्वभाव आहे. नाही समजलं? भगवंताचं विश्वरूप जेव्हा निर्माण होईल तेव्हा भगवंत संपूर्ण, परिपूर्ण, अत्यंततेने त्यांच्या सगळ्या गुणांसह तुम्हाला दिसून पडतील. मग भगवंताचा संपूर्ण परिभाव काय आहे? तर तो उत्पत्ती करणारा पण आहे, तो स्थिती म्हणजे तो सांभाळणारा पण आहे, तो सृजन करणारा पण आहे आणि तो लय करणारा पण आहे, म्हणजे तो मृत्यूकारक सुद्धा आहे. आणि हे तीनही भगवंताचे मुख्य गुण, मुख्य कार्य त्या विश्वरूपामध्ये सहजपणे प्रगट होतील, दिसून येतील. दृश्य जे असेल ते असंच असेल. आता जिथपर्यंत उत्पत्तीचा प्रश्न असतो, उत्पत्तीचा प्रश्न असतो, अहो वाघाचं छोटस बछड सुद्धा, दकप, वाघाचं छोटस पिल्लू सुद्धा मांजरीसारखं दिसतं, त्यामुळे आपण त्याचे लाड करतो. त्यावेळेस त्यांनी मारलेला एखादा छापा सुद्धा असतो, पंजा, तो सुद्धा आपल्याला लागत नाही, त्याचं सुद्धा कौतुक असतं. पण जेव्हा जसजसं ते मोठं होत जातं, त्याचं मूळ स्वरूप ते घेत जातं, अंगीभूत करत जातं. वाघाचं वाघपण, रौद्रपण, संहारपण जेव्हा वाढत्या वयानुसार त्याच्यात प्रगट व्हायला लागतं, दृश्यत व्हायला लागतं, तेव्हा तोच पंजा जो लहान असताना तो तुमच्या हातावरून फिरवायचा, तोच जर पंजा आता मोठा झाल्यामुळे काळानुरूपाच्या झालेल्या त्याच्या शारीरिक मानसिक बदलामुळे जर त्यांनी तुमच्या हातावर टाकला तर राहील तुमचा हात? अहो हात सुद्धा हातातून निघून जाईल. त्यामुळे उत्पत्ती जी असते ती प्रत्येकाला लाडकीच असते, स्थिती पण पुष्कळदा लाडाचीच असते. प्रश्न येतो प्रलयाचा. प्रश्न येतो प्रलयाचा, लयाचा. कारण स्थितीपासून जेव्हा आम्ही लयाकडे जातो तेव्हा कुठली आता एखादी घटना आपण उदाहरणासाठी घेऊ आणि लगेच निघायचा प्रयत्न करू. आपण घड्याळ नाहीये. जेव्हा आपण लाईट गेली, ठीक, कुठल्याही इमारतीला आग लागली असं आपण म्हणतो, शॉर्ट सर्किट झालं असेल, तेव्हा ती आग एकदम वडवानल म्हणून लागते का हो? कुठेतरी आगीची एक छोटीशी चिंगारी असते आणि ती चिंगारीच थोडं 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 करत अगदी शॉर्ट टाइम मध्ये, संकुचित वेळेमध्ये भव्यता, रुद्र रूप, विक्राळ रूप धारण करते आणि त्या आगीचा भडका उठतो. तर स्थिती आणि लयामध्ये अगदी अशीच छोटी 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 सुरुवात होत भडका उठतो आणि जीव समाप्तीला जातो. विश्वरूपामध्ये सुद्धा हेच सगळे विभाग, हेच सगळे पार्ट अर्जुनाला दिसून पडायला लागलेले आहेत की उत्पत्ती तर होते, जीव जन्माला येऊन आला, एक एक मुख भगवंताच्या विश्वरूपामध्ये अर्जुनाला दिसायला लागलंय, अग्नी दिसायला लागलेला आहे, वायू दिसायला लागलेला आहे, तेज
आकाश दिसायला लागला, पृथ्वी दिसायला लागलेली आहे, पृथ्वीचं नाविन्य दिसायला लागलंय, पृथ्वीवर जीव निर्माण होताना दिसायला लागलेला आहे. परंतु या सगळ्या प्रक्रिया होत असताना म्हणजे स्थितीपासून लयापर्यंत सुद्धा जो दृश्य दिसायला लागलं, तिथे अर्जुन विचलित झालेला आहे. भगवंताच्या मुखामध्ये ज्याप्रमाणे सुंदर दातांच्या पंक्ती आहे, भगवंताची जीवा म्हणजे साक्षात वेद प्रमाण, श्रुती आणि स्मृती या ब्रह्मांडावर खेळतात आहे, अशी ती रसा आहे, अशी भगवंताची. हे पण दिसून पडत आहे. भगवंताची नासिकाग्र म्हणजे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष या संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्माने निर्माण केलेल्या या विश्वाचा श्वास, या विश्वाचा संकल्प त्या नासपुटांमधून भगवंत धारण करतोय. भगवंताचे नेत्र म्हणजे काय असतील तर प्रत्यक्ष या सृष्टीला सांभाळणाऱ्या, या सृष्टीतून दृश्यमान होणाऱ्या सूर्य आणि चंद्रांचं द्योतक असणारे ते दोनही डोळे भगवंताचे कृपा दृष्टीधारक आहे हे दिसून पडतंय. भगवंताची ललाट म्हणजे काय असेल तर संपूर्ण धर्म, संपूर्ण मानवजात, संपूर्ण जीवजात, संपूर्ण चराचराचं नशीब लिहिलेलं आहे. ती ललाट तेजोमान होऊन दिसून पडते आहे. त्या ललाटीवर लागलेला गोविंद टिळा म्हणजे प्रत्यक्ष भगवंतानी भक्तांच्या रक्षणासाठी घेतलेला तो संकल्प आहे हे दिसून पडत आहे. भगवंताच्या कानांमधून अखंड श्रोत्रव्य ऐकण्याची लिसनिंग कॅपॅसिटी असली ऐक्य बुद्धी दिसून पडते. भगवंताच्या कानातले कुंडल संपूर्ण ज्ञानाला मदत करणाऱ्या त्या श्रवणाचे द्योतक पडतात आहे. हे सगळं सुंदर तर होत आहे. भगवंताचा मुकुट म्हणजे पृथ्वी लोकावर असलेले 7 लोक प्रत्यक्षपणे दृश्य होतात आहे. पण हे झालं उत्पत्ती आणि स्थितीच्या बाबतीत. फार चांगलं हे ऐकल्यानंतर फार सुंदरही वाटतं. शब्दांची योजना सुद्धा फार सुंदरच होती. पण जेव्हा उत्पत्ती आणि स्थिती हे 2 कर्तव्यरूप अवतार भगवंत स्वतःचे दाखवतील, स्वतःच्या 2 ड्युटीज दाखवतील, त्यावेळेस भगवंतानी कर्तव्य बुद्धी, कर्तव्य क्षमता, त्याच्यानंतर होती. कारण की विश्वरूप हे परिपूर्ण आहे. मग भगवान विलासाने प्रसन्न झालेला अर्जुन पलीकडे पाहायला जातो आहे. तेव्हा अर्जुनाला दिसून पडत आहे की तिथे अनेकोत्तम विध्वंस सुरू आहेत. सोसाट्याचा वारा वाहतोय. अग्नी दावानल रूपाने प्रगट झालेला आहे, वणव्याचं रूप घेतलेलं आहे. त्याच अग्नीनी जे भगवंताच्या दृष्टीमध्ये प्रकाशमान होत आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय, जीवन आणि मृत्यूचा संबंध प्रत्यक्ष या भगवंताशी आहे. त्या विश्वरूपामध्ये अर्जुनाला ते जीवन आणि मृत्यू भगवंत कसे निर्माण करतात आणि कसे लयाला पाठवतात याचं प्रात्यक्षिक दाखवल्या जात आहे. अनेक उत्तम सैनिक भगवंताच्या एका मुखामध्ये जातात आहे. तिथे ते भगवंताचे विक्राळ जबडे त्या सैनिकांना चावतात आहे. कुठेतरी भगवंताच्या दाढीमध्ये रुधिर, कोणाचा तरी पाय, कोणाचा तरी जठर आणि त्यातून वाहणारं रक्त त्याचे पाठच्या पाठ वाहतात आहे. आणि तिकडे हे सगळ्या सैनिकांचे शरीर भस्मसात होतात आहे. स्मशान नव्हे, मात्र स्मशान नाही तर इथे अस्थांचे ढीगच्या ढीग अर्जुन पाहतोय. मेरू नव्हे, हिमालय सुद्धा फिका पडेल अशी परिस्थिती त्या अस्थिरुधिरांची झालेली आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि म्हणून इथे अर्जुनाच्या मनात कुठेतरी किंचित भीती निर्माण झाली की विश्वरूप सत्य आहे, अखंड सत्य आहे, अनंत आहे आणि ते दिसलं पण आहे. परंतु हे सगळं पाहण्याची हिंमत नाही. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3ही स्थितींमधलं प्रत्येक व्यक्तीला जन्म घेणं आवडतं. महाराज ज्ञानेश्वर, प्रत्येक व्यक्तीला जन्म घेणं आवडतं. प्रत्येक व्यक्तीला मोठं होणं आवडतं. कदाचित आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये पण येतं की लहानपण देगा देव, लहानपण चांगलं होतं म्हणतात.
पण मोठं होणं हा प्रकृतीचा नियम आहे. चला आम्ही मोठं पण झालो, मोठं झाल्यानंतर 12वी शिकलो, 12वी नंतर ग्रॅज्युएशन केलं, ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर नोकरी लागली, नोकरीमध्ये कर्मचारी होतो, कर्मचाऱ्यापासून मॅनेजर बनलो, मॅनेजरपासून मग आता व्हीपी, मग एव्हीपी असे प्रोग्रेस करत गेलो. मग माझं छोटासा घर होतं 4 खोल्यांचं, मग त्याचा बंगला झाला, बंगल्यानंतर मग छोटीशी मारुती कार होती, मारुती कारांनी उड्डाण केलं, मारुती काराची मग BMW झाली, BMW मधून मग मी आता स्वतःचं प्लेन घेतलं. हे सगळं बरं वाटतं. पण जेव्हा लयाची गोष्ट येते, जेव्हा म्हातारपणाची गोष्ट येते, जेव्हा समाप्तीच्याकडे आम्ही जातो, तेव्हा आम्हाला भीती वाटायला लागतं आणि ते कधीच चांगलं वाटत नाही. मृत्यू हे सत्य जरी असलं, लय हा सत्य जरी असला, देहेस्मिन यथा देह कौमारम यौवनम जरा, कौमार आणि यौवन चालून जाईल पण जरा कधीच चालणार नाही. जर असा विचार करून पहा, जरा पण बरी वाटत. आणि तीच परिस्थिती येते अर्जुनाची झाली. त्याला उत्पत्तीकारक विष्णू आवडतोय, स्थितीकारक विष्णू आवडतोय, पण लयकारक महारुद्र जेव्हा दृष्टिक्षेपात येतोय, अनुभवायला येतोय, लय जेव्हा अनुभवायला येतोय, मृत्यू जेव्हा अनुभवायला येते, संहार जेव्हा अनुभवायला येतोय, तेव्हा त्याचं मन दारून झालेलं आहे. म्हणून विश्वरूप जरी असेल तरी ते विश्वरूप परिपूर्ण ग्रहण करण्यासाठी अखंड सत्यता आणि अखंड विश्वासाची धारणा मनी असणं आवश्यक आहे. आणि हीच बुद्धी बरं का, हीच बुद्धी संतांमध्ये आली. म्हणून तुकोबाराय महाराज, जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, माझे मरण पाहिले मॅडम. ज्याप्रमाणे उत्पत्ती आणि ज्याप्रमाणे स्थिती प्रेमाची असते, त्याप्रमाणे लय मृत्यू प्रॅक्टिकल असतात, ते प्रात्यक्षिक असतात मृत्यूच्या बाबतीत. कारण ते भगवंताच्या या विश्वात्मक व्यवस्थेला, एकंदरीत भगवंताच्या या विश्वात्मक रूपाला परिपूर्ण धारणेने स्वीकार करतात. याला खरा विश्वास म्हणतात. आमचा विश्वास सुद्धा बहुतांशी पांगुळा असतो आणि म्हणून आमच्या कामांमध्ये लंगडताना आम्ही दिसतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही भगवंताच्या व्यवस्थेमधली, भगवंताच्या परिपूर्णतेच्या 3 स्थिती आहेत. दीज आर दी मॅन्डेटरी 3 पार्ट्स. उत्पत्ती आणि स्थितीपर्यंत अर्जुनाला काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा लय दिसून येतो तेव्हा अर्जुनाच्या मनात भीती वाटते. आणि म्हणून अर्जुन म्हणतो, मी जास्त वेळ हे पाहू शकत नाही. आता इथे अर्जुनासोबत, पण संजयाची परिस्थिती तशी झालेली नाही, अर्जुनाची झालेली आहे. अर्जुन निमित्त पण आहे. इथे अर्जुनाला पटकन दोष देण्यात काही अर्थ नाही. हे सगळं अर्जुन बोलतोय असं जर आपल्याला वाटत असेल तर श्री ज्ञानोबाराय महाराज ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी म्हणतात की इथे अर्जुन हा पण प्रत्यक्ष कृष्णाचंच बोलतोय. हो, अर्जुन वेगळ्याने काय बोलू शकणार नाही का? त्यामुळे भगवंताला इथे एक दृश्य म्हणजे प्रत्यक्ष निर्देश करायचा असेल की विश्वरूप जरी मोठं असलं, भव्य असलं, दिव्य असलं, परिपूर्ण असलं, परमोच्च असलं, परमांग असलं, तरी चतुर्भुज रूपामध्येच त्याची समष्टी आहे. ते चतुर्भुज रूपामध्ये सामावलेलं आहे. नवे नवे विश्वरूप जरी उत्पन्न व्हायचं असलं तरी त्याला कारणीभूत तो चतुर्भुजच आहे, जो माझा प्रक्षेपित अवतार, माझं प्रक्षेपित स्वरूप आहे. आणि म्हणून इथे अर्जुन घाबरण्याचं कारण अर्जुनाची धारणा पण आहे. आणि एका पद्धतीने कुठेतरी म्हणजे मला एक सांगा, ही अतिशयोक्ती आणि काही शब्दसमुच्चय किंवा शब्दांची फेरी नाहीये. मला एक गोष्ट सांगा की एखाद्या फार मोठ्या माणसाकडे गेल्यावर, कर्तृत्वाने धारण केलेल्या असलेल्या माणसावर, साधक अवस्थेत असलेल्या माणसावर, संत पदावर पोहोचलेल्या एखाद्या व्यक्तीजवळ गेल्यानंतर 10 मिनिटं जरी तुम्ही बसाल तरी 10 मिनिटं तुमच्या मनात एक शांतता, एक वेगळा सात्विकपणा तयार. तुम्ही किती जरी हिंसक असाल, तुम्ही किती जरी विचित्र असाल, तुम्ही किती जरी वेगळे असाल, तुम्ही किती जरी परिभिन्न असाल, तरी त्या व्यक्तीच्या संगतीत गेल्यानंतर, त्याच्या व्हायब्रेशन मध्ये आल्यानंतर, त्याच्या रेंज मध्ये आल्यानंतर 10 मिनिटं का होईना, परंतु तुम्हाला त्याच्या समकक्षता वाटायला लागते. तुम्हाला एक वेगळा फील येतो. बरं, हे पण बाजूला ठेव, ठीक, फार किचकट झालं असेल, हे पण बाजूला ठेव.
मला एक सांगा, तुम्ही टीव्ही सुरू केलेला आहे आणि त्या टीव्हीवर तुम्ही कार्टून नेटवर्क लावलं आणि टॉम अँड जेरीचा शो येतोय, हास्याची भूमिका काय होईना ते टॉम अँड जेरी चालू असेपर्यंत तो तुमच्या सोबत येईल. पहा बरं का, त्या टॉम अँड जेरी सिरियल सुरू होण्यापायी आणि त्या दृश्यचित्रांपायी तुमच्या मनात मनोरंजनाची एक धारणा तयार झाली. झालं एक उदाहरण बाजूला ठेव. तुम्ही रस्त्याने प्रवास करत होते, पूर्ण रस्त्यावर कुठेच धाबे हॉटेल दिसत नव्हते आणि अचानकपणे हॉटेलांची लाईन सुरू झाली, धाब्यांची लाईन सुरू झाली. तसंच तुमच्या पोटामध्ये आतापर्यंतची भूक कळकळ करत होती, फाईट करत होती तुमच्यासोबत, आता ती भूक तुम्हाला आवाज द्यायला लागली, कुठेतरी थांब, कुठेतरी थांब. भुकेची धारणा तयार झाली बघा, नुसत्या व्हायब्रेशन पायी, नुसत्या ऐकल्या पायी, नुसत्या दिसल्या पायी. जर संतांच्या सोबत राहून 10 मिनिटं का होईना आध्यात्मिक धारणा आमची बनू शकते, कार्टून 10 मिनिटं का होईना पाहिल्यामुळे आमची मनोरंजनाची भूमिका धारण होऊ शकते. जर नुसतं आणि नुसतं मेसचं खानावळीचं दृश्य किंवा संगती पाहून आमच्या भुकेला कुठेतरी आधार मिळतो, 10 मिनिटं आमची भूक स्वतःहून बोलायला लागते. अहो, इथे तर प्रश्न कृष्णाच्या संगतीचा आहे. अर्जुन इथे कृष्णाच्या संगतीत जर उभा असेल तर विचार करा, त्या व्हायब्रेशन, त्या कृष्णाचे स्पंदन, त्या कृष्णाची उपस्थिती, त्या कृष्णाची दृष्टिकृपा अर्जुनाच्या मानसिकतेला ढळू शकत नाही. अहो, अर्जुन म्हणजे प्रत्यक्ष लोखंड जरी असला तरी कृष्ण म्हणजे चुंबक आहे हो. आणि लोखंडाची इच्छा असो का नसो, चुंबक त्याचं कार्य करतं, ते लोखंडाला आपल्याप्रती आकर्षित करतं. आता अर्जुनाला लोखंड म्हटल्यानंतर तुम्ही हे पण म्हणाल की अर्जुन लोखंड का? अहो, अर्जुनाला लोखंडच म्हणावं लागेल, कारण की कृष्ण नावाच्या परिसाचा स्पर्श जर या लोखंडाला झाला तरच हे लोखंड सोनं होणार. त्यामुळे अर्जुन लोखंडच आहे. आणि गीतेचा जो प्रथम अध्याय, त्याचं जे नाव आहे विषाद योग, तो अर्जुनाच्या लोखंडाला भ्रमापायी लागलेला जंग आहे. आणि इथे या जंग लागलेल्या लोखंडाला कृष्ण नावाचा परीस गीता नावाच्या स्पर्शाने भक्त नावाचं सोनं करतोय. बरोबर आहे. त्यामुळे आजची ही प्रवचन सेवा इथे समाप्त करतो. आपल्या सगळ्यांना दुपारी निघायचं आहे वापस. फार दिवसानंतर मला सुद्धा मराठीत बोलण्याची संधी मिळाली. पुनश्च आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात असणारा कृष्ण, जय कृष्ण होई आपण तै कृष्ण होई आपल्या अंतःकरण, आपल्या सर्वांमध्ये निवास करणारा, आपल्या सर्वांमध्ये अधिष्ठित असणारा कृष्ण हाच माझ्यासारख्याला बोलता करवतो. तर आजच्या विषयाचा एकंदरीत पूर्ण परिपाक असा आहे की विश्वरूप दर्शनाचा घाट होत असताना, विश्वरूप दर्शनाचा प्रसंग होत असताना, विश्वरूप दर्शनाचा चमत्कार होत असताना, विश्वरूप दर्शनाचा अमोघ असा सुंदर वर्षा होत असताना सुद्धा अर्जुनाच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. कारण ती धारणा आहे चतुर्भुज रूपाच्या बाबतीतली, आणि ती काही वाईट नाही. 2 विश्वरूपामध्ये भगवंताच्या 3ही स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्या 3ही प्रगट होतील. मनुष्य धर्मानुसार, मनुष्याच्या मानसिकतेनुसार, मनुष्याच्या थिंकिंगनुसार, मनुष्याच्या विचार पद्धतीनुसार, मनुष्याच्या जीवनमानानुसार त्याला उत्पत्ती आणि स्थितीची सवय असते. प्रलय पाहायला त्याला नाही, कारण आम्हाला जगण्याचा फार आनंद असतो पण आम्ही मृत्यूला भीतो. आमच्यामध्ये, देवांमध्ये आणि संतांमध्ये हाच मूलभूत फरक आहे की आम्ही मृत्यूला घाबरतो आणि संत त्या मृत्यूला स्वीकार करतात. हाच तुमच्या, माझ्या आणि संतांमधला फरक आहे. ते उत्पत्तीला जेवढं स्वीकार करतात, ते स्थितीला जेवढं आपलंसं करून घेतात, तेवढंच ते मृत्यूचं स्वीकार करतात. ते उत्पत्तीला जसं मान्य करतात, स्थितीला जसं स्वीकारतात, तसंच ते मृत्यूला आमंत्रित करतात. बरोबर आहे का? त्यामुळे इथे या 3ही स्थितींमधल्या पहिल्या 2 स्थिती अर्जुनाला ऍडजस्टेबल होत्या. तिसरी कदाचित नसेल. एवढा भयंकर लयाचा काय म्हणतात आपण त्याला, दृश्य ते अर्जुनाला काही सहन झालेलं नसेल. आणि 2 या निमित्ताने भगवंताला सुद्धा हे सांगायचं की अखंड साधू संतांनी, अखंड ऋषीमुनींनी, वेद पुराण इतिहासांनी ज्या चतुर्भुज रूपाचं वर्णन केलेलं आहे, ते चतुर्भुज रूपच मूळ अधिष्ठान आहे. आणि या चतुर्भुज रूपातूनच सगळे अवतार निर्माण झालेले आहे. या चतुर्भुज रूपाच्या माध्यमातूनच
ध्रुवाला दर्शन झालं, या चतुर्भुज रूपाच्या माध्यमातूनच प्रल्हादाचा उद्धार झाला, या चतुर्भुज रूपाच्या माध्यमातूनच भयप्रकट कृपाला कौशल्या हितकारी हर्षित महतारी मुनिमनहारी अद्भुत रूप बिहारी लोचन अभिरामा तनुघन शाणा निज आयुध बुद्धिचारी. म्हणजे कौशल्या मातेच्या गर्भामधून जेव्हा प्रभू रामचंद्र भास्कर राम उदयाला येतो, तेव्हा गोस्वामी तुलसीदासजी महाराज वर्णन करतात की या चतुर्भुज रूपामध्येच भगवंत प्रकट झाले होते. होई बालक सुरभूपा. त्यानंतर मग कौशल्या आई साहेबांनी विनंती केली की मला माझा आई पण भोगू द्या. या भगवंताला पुष्कळ आठवण करून द्यावी लागते. असो, तो नंतरचा विषय आहे. इथे 11व्या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुन महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलेलं आहे, अंगीचे भगवंत पण आठवी बापा. जसं कौशल्य महाराज म्हणते ना की तू इथे माझा मुलगा माझा पुत्र म्हणून आलेला आहे, त्यामुळे तू या चतुर्भुज रूपात काही राहू नकोस, तू बालरूपात ये, तुझं प्रयोजन हे बालरूपाचं आहे, तुला मनुष्य ते धारण करायचं आहे देवा. तसंच तिथे अर्जुन सुद्धा आठवण करून देतो की अंगीचे भगवंत पण आठवी बापा. असो, पण म्हणून इथे अर्जुन थोडा भयभीत होतो आहे आणि म्हणून अर्जुनासाठी भगवंतानी कुठेतरी समजवण्याच्या भूमिकेमध्ये तो नटनाट्य बरं का, त्याला कुठले प्रमेय लागू पडत नाही भगवंताला, त्यामुळे तो नटनाट्य आणि त्याचा ऐसा एक वेळ असं जे आईसाहेब मुक्ताबाई म्हणतात, तर म्हणून ढसाळ म्हणजे म्हणे ऐसा नाही देखीला ढसाळ कोणी आणि मा भेणे काय नेणो, असे दोन शब्द प्रयोजन अतिशय सुंदरपणे ज्ञानोबराय महाराज भगवंताच्या मुखातून अर्जुनाप्रती प्रवेशित करतात. पण इथे चतुर्भुज रूप जे आहे ते मूळ अधिष्ठान आहे. या चतुर्भुज रूपातूनच भगवंत विश्वरूप धारण करतात. आपल्याला विश्वरूप दिसलं जरी नसेल तरी त्या विश्वरूपाचं बीज या चतुर्भुज रूपामध्ये, विश्वरूपाचं प्रत्यक्षीकरण हे सामावलं जर कुठे असेल तर त्या चतुर्भुज रूपामध्ये. बरोबर आहे की नाही? अहो, भगवंताच्या एका हातात शंख आहे जो ध्वनीचा उत्पत्तीचा कारक आहे, भगवंताच्या एका हातात कमळ आहे जे ब्रह्म्याच्या उत्पत्तीकारकाच्या जन्माचं द्योतक आहे, एका हातात गदा आहे, एका हातात सुदर्शन आहे जे स्थिती म्हणजे जीवन चालण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी, आणि लय म्हणजे संपूर्ण पृथ्वी परत लयाला जाऊन जन्माला येण्यासाठी हे जे अव्याहत चक्र चालू आहे ते सांभाळण्यासाठी आहे. भगवंताचं सुदर्शन चक्र हे उत्पत्ती स्थिती आणि लय या चक्राचंच द्योतक आहे. आणि म्हणून त्या चक्राला जे भगवंताच्या हातात आयुध म्हणून स्थापित झालेलं आहे ना, त्या चक्राला सुद्धा सुदर्शनच म्हटलं गेलं आहे. सुदर्शन हे भगवंताचंच नाव आहे, विष्णू सहस्त्रनामामध्ये पाहून घ्या. तर ज्याप्रमाणे हे सुदर्शन चक्र विपरीत परिस्थिती आल्यानंतर संपूर्ण पृथ्वीला धारण करून ठेवतं, जीवित ठेवतं, त्याचप्रमाणे हे सुदर्शन चक्र वेळ पडली तर वर्षाव करतं आणि सृजनतेला सहाय्य करतं. त्याचप्रमाणे सुदर्शन चक्र कोणाचं निर्दालन पण करतं, लय पण करतं. आणि हा सुदर्शन म्हणजे काय तर प्रत्यक्ष विष्णूच. त्यामुळे इथे अर्जुनाचं घाबरणं सुद्धा आपल्यासाठी फायदेच आहे. आणि त्या निमित्ताने का होईना भगवंतांनी सर्वात मोठं सत्य प्रतिपादन केलं की हे चतुर्भुज रूपच म्हणजे मूळ अधिष्ठान आहे. आणि त्या अर्जुनाच्या भूमिकेतून, अर्जुनाच्या माध्यमातून, अर्जुनाच्या मुखातून आम्हाला वधवून सांगितलं. आता परत अर्जुन इथे बोलतच नाही, पुष्कळदा भगवंतच त्याला बोलायला लावतात, कारण ही योजना आहे. त्या निमित्ताने या संवादाला तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचवायला बघा बरं का, अर्जुन आणि कृष्णाचा संवाद होतो. अर्जुन आणि कृष्णाचा संवाद होतो आणि तो संवाद इतका परिणामकारक असतो, इतका विहंगम असतो, इतका सुंदर असतो, इतका भव्य असतो, इतका दिव्य असतो, इतका आगाध असतो की तो संवाद होऊन गेला असला तरी तो अजूनही तुमच्या आणि माझ्या निमित्ताने, अनेकोत्तम साधू संतांच्या निमित्ताने, अनेकोत्तम भक्तांच्या निमित्ताने, अनेकोत्तम श्रोता भक्तांच्या निमित्ताने आजही अव्याहतपणे सुरू आहे. असो, आजची सेवा इथेच समाप्त करतो. आणि आपण सर्वजण या भूमीवर आले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपण ज्या भूमीवर आले ती देवभूमी आहे. आणि जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी असं म्हणताना लोक म्हणतात की
जमिनीवर गेल्यानंतर भक्त म्हणून आपल्यात काहीतरी जन्मेल, ती जन्मभूमी समजावी, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे मा गंगाजी महाराज, मा नर्मदाजी महाराज, मा यमुनाजी महाराज, भगवान परमेश्वर तुम्हा सर्वांवर कृपा करो. आणि म्हणजे भोजनाची व्यवस्था केली आहे आपण सर्वांनी. माझा नमस्कार पंढरीनाथांच्या, ज्ञानोबाराय महाराजांच्या चरणी प्रकट करावा ही प्रार्थना करतो. आजची विश्वरूप दर्शनाची 11व्या अध्यायाची ही थोडी प्रवचन सेवा आपणा सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. मी लहान आहे आणि लहान असणंच माझ्यासाठी द्योतक आहे. तुलसीदासजी महाराज एका ठिकाणी लहानपणाच्या बाबतीत फार सुंदर एक चौपाई बोलून जातात, तेवढे आपल्या समोर प्रस्तुत करतो आणि विराम घेतो, आराम घेतो आणि राम राम करतो. बरं का, राम राम करतो म्हणजे बाय बाय नाही करत, तो स्वभावात धारण करतो. म्हणून तर तुलसी लघुता बडन की, तुलसी लघुता बडन की बडे बडाय घात, म्हणजे अनेकोत्तम संकटांना ती तारून जाते. मोठ्यांचं लघुपण हे अनेकोत्तम संकटांना सहजपणे तारून जातं. छोटा बछडा पै पिये, गाईचा बछडा जो असतो तो लहान असला तो पै पिये, छोटा बछडा पै पिये म्हणजे दूध पिऊ शकतो. बळे होय भूस खा, मोठा झाल्यावर त्याला ते दूध काही मिळत नाही, त्याला भुसाच खात राहावा लागतो. त्यामुळे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा काय ते सुंदर प्रमाण आपण नेहमी पुष्कळदा म्हणतो, ते म्हणतोच फक्त, पण धारण करत नाही, ते धारणेत बसवत नाही. प्रॉब्लेम तोच आहे. म्हणून मी पहिलेच म्हटलं भावेविण भक्ती, नुसतं अभंग बोलल्याने होत नाही, तो अभंग अंतरंगात ठसावा लागतो. मनुष्यवृत्ती सुद्धा अभंग होण्यासाठी अभंगाला अभंगपणे अभंगाच्या मानसिकतेने स्वीकारावं लागतं. तेव्हा कुठे मनुष्यवृत्ती सुद्धा अभंग होऊन जाते, अमर होऊन जाते. पण असो, तर त्यामुळे छोटा बछडा पै पिये, बळे बळे भय भूस खा. त्यामुळे लहानपणच फार सुंदर आणि सुगम्य आहे. आणि आपल्या सर्वांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो. सर्वांना पुनश्च प्रणाम करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. या निमित्ताने मला सुद्धा पुष्कळ दिवसानंतर मराठीत बोलण्याचा काय म्हणतात त्याला चान्स मिळाला. ही आपल्या सर्वांचीच कृपा आहे. नम्र झाला भूता तेणे ओंदले अनंता. त्यामुळे ज्ञानोबाराय महाराजांचं हे प्रमाण म्हणजे जगी ऐसा बाप व्हावा, तर ज्ञानोबा आमचे बाप आहेत. आणि आपल्या बापाने जे केलं तेच आपल्याला केल्याने आपल्या कुळाचा, कुळ म्हणजे कुठलं, कुळ म्हणजे माझं अण्णावण, माझं खानदान नाही, ती फार संकुचित वृत्ती झाली बरं का. माझी वंश परंपरा आणि माझं कुळ कुठलं असलं पाहिजे, तर माझी वंश परंपरा आणि माझं कुळ हे प्रत्यक्ष विष्णू द्योतक असलं पाहिजे. म्हणजे 13व्या अध्यायामध्ये रजस गुणाचं वर्णन करताना ज्ञानोबा हे सुद्धा प्रतिपादित करतात की आपली या कुळाचा मान वाढवी. नुसता आपल्या खानदानाचा आणि आपल्या कुळाचा वंशावळीचा मान वाढवणं त्याला जमत नाही, तर सात्विक गुण कुठला, भगवंताच्या भक्तिमय भागवत कुळाचा जो अभिमान वाढवतो, अखंडांसोबत जो नातं जोडतो, तो कुळ ना. त्यामुळे माझी काय वंश परंपरा किंवा माझी काही कुळ परंपरा नाही, आणि ती असेल जरी तरी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रता ही कुळ परंपरा असली पाहिजे. ज्ञानोबांनी ज्ञानदेवे रचिला पाया, तर जे घर ज्ञानोबांनी बांधलेलं आहे, ज्या घराचा पाया रचलेला आहे, ज्या भागवत मंदिराचा पाया रचलेला आहे, ते मंदिर म्हणजे आपलं घरच आहे ना. जोपर्यंत घर मंदिर बनत नाही तोपर्यंत गडबड आहे ना. पण मंदिराचं घर बनलं की गडबड आहे. घराचं मंदिर झालं पाहिजे बरं का, घराचं मंदिर झालं पाहिजे, बरोबर. तर ज्ञानदेवे रचिला पाय, ज्ञानोबांनी रचलेल्या या भागवताचं हे जे मंदिर आहे, त्या मंदिरालाच आपण घराप्रमाणे, त्या घराचंच मंदिर आपण केलं तर तेच आपलं कुल आहे, तोच आपला वंश आहे. आणि ज्ञानोबांनी सांगितलेलं आणि तुकोबांनी लावलेला कळस, या इमारतीचं सौहार्दपण, सौभाग्यपण, जपणूक, सांभाळणूक हीच काय आपली परंपरा आहे. परत लक्षात ठेवा, सेवा करा, पण ती सेवा असं करा की इंग्रजीत कोणाला त्याचं ट्रान्सलेशन करताना सर्व्हिस म्हणायची धमक नाही व्हावी. ते डिव्होशन म्हणूनच त्यांनी ट्रान्सलेट करावं. सेवा शब्द हा मोबदल्याचा नाहीये, सेवा शब्द हा अधिकाराचा नाहीये, सेवा शब्द हा नम्रतेचा आहे. एखादा व्यक्ती 12वी पर्यंत रोज कॉलेजमध्ये शाळेमध्ये जातोय आणि तरी त्याला इंग्रजीचे एक शब्द येत नाही, तर आपण म्हणतो शिकला की काय गंमत केली तू. त्याचप्रमाणे इतके दिवस झाले जर आम्ही मंदिरांमध्ये
परंपरांमध्ये सेवा देतोय आणि तरी आमच्या अंगी नम्रता नावाची विद्या जर प्रवेशित झाली नाही, जी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ठासून भरलेली आहे, जी भगवद्गीतेमध्ये ठासून भरलेली आहे, याचाच अर्थ आम्ही फक्त गेलो, काम केलं, पण अहंकारामुळे तो गुण आम्ही घेऊ शकलो नाही. त्यामुळे भगवंताच्या सेवेत जर कोणी असेल, मग तो किती पिढ्यांचा आहे, मग तो किती वर्ष झाले जीवित आहे, मग तो 1400 वर्षाचा चांगदेव का असेना, पण त्याच्या अंगी जर नम्रता नाही तर समजून घ्या तो खरंच चांगदेव. असो, आपणा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. महाराज ज्ञानेश्वर